आज मी बनवणार आहे हेल्दी चिकन नूडल्स. एका कढईमध्ये मी नूडल्स शिजवायला ठेवणार आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण चिकन नूडल्स करायला घेऊ. आपण सर्वात आधी तेलात चिकन टाकून घेऊ आणि थोडंसं फ्राय करून घेऊ. त्यानंतर त्यात ऑरगॅनो, चिली फ्लेक्स मी टाकून घेतलं कारण का ते घरामध्ये अवेलेबल होतं. हे सगळं मिक्स करून घेऊ आणि तोपर्यंत आपल्या तिकडे नूडल्स शिजत आहेत. आता दुसऱ्या कढईमध्ये कांदा, लसूण आणि आलं टाकून आपण ते मिक्स करून घेणार आहोत. माझ्याकडे शिमला मिरची नव्हती म्हणून मी साधी मिरची कट करून टाकलेली आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बऱ्यापैकी आता आपलं चिकनही शिजलेलं आहे आणि इकडे नूडल्सही शिजलेले आहेत. नूडल्स आपण बाजूला काढून घेणार आहोत. आता चिकनमध्ये आपण सोया सॉस, चिली व्हिनेगर आणि माझ्याकडे जो अवेलेबल होता तो टोमॅटो सॉस मी टाकून हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थिकनेससाठी कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून थोडंसं ह्याच्यात टाकणार आहोत आणि आता मिक्स करू आणि थोडंसं अजून थोडं पाणी ॲड करू ह्यामध्ये आणि त्यानंतर मिश्रण व्यवस्थित झालं असेल तर आपण ह्यामध्ये आता लास्टला नूडल्स टाकणार आहोत. हे मी एकदम जेवढं माझ्या घरात अवेलेबल होतं त्याच्यापासून बनवलेलं आहे. तुम्ही यामध्ये शिमला मिर्च, कोबी, गाजर आणि भरपूर सारा कांदा टाकू शकता. आता मी ह्यामध्ये नूडल्स टाकलेत आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. थोडा वेळ ठेवून मी गरम गरम खायला घेणारच आहे आता हे थोड्याच वेळात. आपले हे नूडल्स घावायचे आहेत त्यामुळे आपली ही डिश पूर्णपणे हेल्दी आहे आणि अशा चमचमीत डिश मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये खाते. चला तर आता माझी डिश तयार झालेली आहे, मी खायला घेते. बाय.